आत्ताच आपण पाहिलं होतं संस्कृती. आता आपण पाहणार आहोत संस्कृतीचे प्रकार. आता पहा, संस्कृती भौतिक आणि अभौतिक अशा दोन प्रकारांमध्ये विभागली गेली आहे. भौतिक संस्कृती आणि अभौतिक संस्कृती. भौतिक संस्कृती काय आहे? तर भौतिक संस्कृती ही वस्तुनिष्ठ मानवनिर्मित गोष्टींनी बनलेली असते. मानवाने निर्माण केलेल्या ठोस आणि मूर्त वस्तूंचा समावेश भौतिक संस्कृतीमध्ये होतो. यामध्ये पोशाख, दागिने, संगणक, विमान, टेलिव्हिजन, मिसाईल इत्यादी गोष्टींचा समावेश होतो. भौतिक संस्कृती ही जीवनाचा दर्जा वाढविण्यासाठी गरजेची असते. आणि अभौतिक संस्कृती ही मानवाने घडवलेल्या विचार, कल्पना यांच्याशी संबंधित आहे. अभौतिक संस्कृतीमध्ये अमूर्त आणि अप्रकट गोष्टींचा समावेश होतो. उदाहरणार्थ नियम, प्रमाणके, मूल्ये, प्रतीके, ज्ञान, श्रद्धा इत्यादी. अभौतिक संस्कृती मनोज्ञ आणि प्रमाणकता या दोनमध्ये विभागली गेली आहे. मनोज्ञ संस्कृतीमध्ये आपल्या आसपासच्या घटना समजून घेणे आणि त्याचा अर्थ लावणे याचा समावेश होतो. उदाहरणार्थ कल्पना, ज्ञान, श्रद्धा इत्यादी. तर प्रमाणकतेच्या पैलूमध्ये चालीरीती, रीतिरिवाज, परंपरा आणि कायदे यांचा समावेश होतो. यामध्ये प्रामुख्याने सामाजिक वर्तनाला मार्गदर्शन करणारी मूल्ये व नियम यांचा समावेश होतो. संस्कृतीचे भौतिक संदर्भ खूप वेगाने बदलत असतात. आधुनिक बनण्याच्या प्रक्रियेमध्ये नवीन जगण्याच्या पद्धतीचा स्वीकार करणे समाजामधील सदस्यांना त्या मानाने सोपे असते. नवीन फॅशन, नवीन तंत्रज्ञान हे स्वीकारणे सोयीस्कर असते. दुसऱ्या बाजूला अभौतिक संस्कृती ती अमूर्त स्वरूपामध्ये असल्यामुळे बदलणे आणि तिचा स्वीकार करणे हे अतिशय अवघड असते. ज्ञान, कल्पना, श्रद्धा या समाजामध्ये शतकानुशतके रुजलेल्या असतात. त्यांच्यामधील बदल तो समाज किंवा समाजाचा विशिष्ट भाग स्वीकारत नाही आणि अभौतिक संस्कृतीचे पैलू बदलण्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये विरोध केला जातो. म्हणून नंतर आहे संस्कृतीचे वर्गीकरण. आता संस्कृतीचे वर्गीकरण करताना उच्च संस्कृती, लोकसंस्कृती, जनसंस्कृती, लोकप्रिय संस्कृती आणि उपसंस्कृती आपण म्हणतो की ते उच्च संस्कृतीतले आहे, कोणी म्हणतात लोकसंस्कृतीतले आहे. तर हे प्रकार आपण या ठिकाणी त्याचं वर्गीकरण केलं आहे. मग यामध्ये आपल्याला पहिला पाहायचं आहे उच्च संस्कृती काय आहे. उच्च संस्कृतीचा अर्थ उच्च दर्जाच्या सांस्कृतिक निर्मितीशी संबंधित आहे. मानव निर्मितीचे हे उच्च दर्जाचे प्रतीक समजले जाते. अनेकांच्या मते इतर संस्कृतीच्या प्रकारांपेक्षा उच्च संस्कृती यातील कलात्मक मूल्यामुळे श्रेष्ठ किंवा उच्च समजली जाते. उदाहरणार्थ युरोपियन देशातील मोझार्ट, बिथोवेन यांचे संगीत किंवा भारतातील भीमसेन जोशी, हरिप्रसाद चौरसिया, रविशंकर यांचे संगीत होय किंवा शेक्सपियर यांचे साहित्य होय. लोकसंस्कृती ही सर्वसामान्य लोकांशी संबंधित व प्रामुख्याने औद्योगिक पूर्व समाजातील संस्कृती होय. ही संस्कृती अस्सल अधिप्रमाणित समजली जाते. स्त्रीनाथी यांच्या मते या संस्कृतीकडे कला म्हणून बघितले गेले नसले तरी त्याचे वेगळेपण मान्य करून त्याचा आदर केला जातो. लोक संगीत, लोककथा, लोकसंस्कृतीची ही उदाहरणे आहेत. ही लोकसंस्कृती एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे हस्तांतरित केली जाते. पंजाबमधील भांगडा, महाराष्ट्रातील लावणी किंवा उत्तर प्रदेशातील नौटंकी ही याची उदाहरणे आहेत. जनसंस्कृतीमध्ये लोकसंस्कृती ही औद्योगिक पूर्वकाळाचे वैशिष्ट्य आहे. जनसंस्कृती हे औद्योगिक समाजाचे वैशिष्ट्य आहे. जनसंस्कृती ही प्रसारमाध्यमांच्या आधारे उदयास येते. उदाहरणार्थ लोकप्रिय सिनेमा, दूरचित्रवाणीवरील लोकप्रिय मालिका आणि पॉप संगीत. लोकप्रिय संस्कृतीमध्ये मोठ्या प्रमाणावर सर्वसामान्य लोकांना प्रिय असणाऱ्या सांस्कृतिक घटकांचा समावेश होतो. अर्थात यामध्ये त्या सांस्कृतिक घटकासंबंधी विशेष कौशल्य असल्याचा दावा केला जात नाही. उदाहरणार्थ स्टार वॉर्स, टायटॅनिक, हॅरी पॉटर, चांदोबा, छोटा भीम इत्यादी. उपसंस्कृती म्हणजे असे गट की ज्यामध्ये एकमेकांबरोबर अनेक गोष्टी समान असतात, पण हे गट इतर गटांपासून वेगळे काढता येतात. उदाहरणार्थ विविध धार्मिक गट किंवा वांशिक गट किंवा युवा गट इत्यादी ही यांची संस्कृती असते.